नारायणगाव हे जे ग्रामीण रुग्णालय आहे हे 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय आहे आणि त्याच्यानंतर आपण काही प्रमाणामध्ये एक्सटेंड केलेलं आहे. या ग्रामीण रुग्णालयामधल्या जी काही पदनिर्मिती नवीन करायची आहे किंवा जे अपुरा स्टाफ आहे त्याच्यामधून शासनाने भरती करणं अपेक्षित होतं, ते काही झालेलं दिसत नाही. आता नवीन आपण ह्या नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला 100 बेडचा मान्यता घेतली, त्याला जवळपास 90 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. आता टेंडर प्रोसेसला काम आहे, येत्या काही दिवसामध्ये हे होणार आहे. जुलै एंडच्या आतमध्ये त्याचं भूमिपूजन करावं असा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चित प्रकारे करू. ज्या 4 एकराच्या कॅम्पसमध्ये एक अद्ययावत नारायणगावचा दवाखाना हा भविष्य कालावधीसाठी उभा राहील. उपजिल्हा रुग्णालयाचं स्टेटस त्याला मिळणार आहे, ज्यामध्ये इतर जे निदान असतात पॅथॉलॉजी लॅबसह डायग्नॉस्टिक्स स्कॅन किंवा एक्सरेस किंवा डायलिसिस या सगळ्या गोष्टी आपण इथं उभा करतो आहे. म्हणून नारायणगावच्या दवाखाना आता इथं अद्ययावत होणार आहे. त्या माध्यमातून निश्चित प्रकारे जुन्नरकरांना त्याच्यातून एक चांगलं हे मिळेल. आत्ताची परिस्थिती जी स्टाफ आणि या सगळ्या गोष्टींची, तर त्यामध्ये त्यांच्याही अडचणी आहे आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा उदासीनता आहे आणि म्हणून त्याचे 1-2 वेळा आपण मिटिंगसुद्धा घेतलेल्या आहेत, त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भविष्यात किंवा इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा काही स्टाफ आणि ते सगळ्या निदर्शनास आल्या. आता महाविकास आघाडी गव्हर्नमेंट असताना RKS आपण तयार केली, नंतर महायुतीमध्ये RKS ती गव्हर्नमेंटने रद्द केली. त्याच्यानंतर आता परत RKS स्थापन करण्यासाठी आपण आता तयार केलेली आहे. या RKSच्या मीटिंग जेव्हा होतील तेव्हा त्याच्यातून निश्चितच आपल्याला MS पासून MD पासून सगळ्याला सुधारणामध्ये आपण करू. पण कुठल्याही डॉक्टरची स्टाफची ग्रामीण भागातल्या या रुग्णांशी अशा प्रकारचं जर वागणं असेल किंवा असं जर केलं तर त्याची निश्चित प्रकारे गय केली जाणार नाही आणि त्यांना पण जे काही सपोर्ट करायचं आहे तो गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सपोर्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर आता ओतूरला एक नवीन आपण दवाखाना 16 कोटी रुपयाचा उभा केला आहे. आता तो निर्माण केला आहे, त्याला आता DPCतून 1.5 कोटी रुपयाचा आपण फर्निचरसाठी मंजुरीसुद्धा आणलेली आहे. त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये ती येत्या दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत दवाखाना पूर्ववत करणे, त्याची पदनिर्मिती आता गव्हर्नमेंट करते आहे, तिथं स्टाफ पुरवणे आणि तो दवाखान्याचा आपण सुरुवात करतो आहे. आणि या सगळ्या दवाखाना निर्मितीचे साक्षीदार स्वतः मोहित आहे, कारण त्या जागा उपलब्ध करणे, तिथले अतिक्रमण काढणे, तिथं स्थानिक लेवलला जे काही गोष्टी असेल ते मिटवणे, त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा ते काम केलेलं आहे. आम्ही आता जुन्नरला पण 100 बेड हॉस्पिटल आता त्याचं प्रपोजल करतो आहे. आम्ही दोघेही एकदम केले होते, पण म्हणजे आधी एक होऊन द्या नंतर दुसरा करू. आता एकाची मंजुरी आपल्याला मिळाली. आता जुन्नरला पण जेव्हा 100 बेड हॉस्पिटल होईल तेव्हा आपल्या तालुक्यातले हे 3 RH ग्रामीण रुग्णालय आणि 13 PHC आणि त्याच्या अंडर असणारे जे काही उपकेंद्र आहेत ते उपकेंद्रामध्ये पण आपण काही प्रमाणात वाढ करतो आहे. म्हणून आरोग्याच्या बाबतीत जुन्नर तालुका हा अत्यंत भविष्यामध्ये चांगल्या दृष्टीने सुजलम सुफलम राहील. विशेषतः अडचण ती स्टाफचीच आहे. ती स्टाफची जी रिक्त संख्या आहे ती निर्माण करण्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये शासनाची अस्थिरता, त्याच्यामध्ये सातत्याने बदल, गेलेला 2 वर्षाचा कोरोना काल आणि येथून आता जे काही गव्हर्नमेंट आलं आहे ते आता पदनिर्मिती म्हणजे पदभरती करणार आहे असं सांगितलं आहे. निश्चित प्रकारे ते करतील अशी अपेक्षा धरूया आणि चांगलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून या जुन्नर तालुक्यामध्ये कार्य करण्याचं आपण काम करू. आमदार साहेब, उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ऑक्सिजनचा प्रकल्प तुम्ही इथे आणला. इथं पाठीमागं संसर्ग म्हणून मोठं हॉस्पिटल तुम्ही तयार केलं आणि युतीबरोबर तुम्ही गेल्यानंतर त्या पूर्णपणे ह्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आज ऑक्सिजन बंद आहे आणि हॉस्पिटलही बंद आहे. याबद्दल नाही कसं आहे, त्यावेळेस ही कोविड कालावधीमध्ये निर्माण केलेली सिस्टम होती. तो ऑक्सिजनचा प्लांट उभा केला, शिरोली बुद्रुकला PHCला एक केला, जुन्नरला एक उभा केलेला आहे. आता तेवढ्या ऑक्सिजनची गरज इतर वेळेस भासत नाही म्हणून तो प्लांट आता सध्या बंद आहे आणि इतर जे सिलेंडरवर पेशंट मॅनेज होतात त्याच्यानुसार ते चालू आहे. जर तशी आपत्कालीन परिस्थिती आली तर आपला दवाखाना सज्ज आहे, पुन्हा एकदा तो चालू करून करू. कारण उभं करणं हा एक भाग आहे आणि त्याला चालवणं हा एक दुसरा एक भाग आहे. जर तो सातत्याने विदाऊट पेशंट जर चालवायचा म्हटला तर त्याचा खर्च जो आहे तो खूप मोठा आहे आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक उभी केलेली ती व्यवस्था आहे. आपल्याला माहीत नव्हतं की 2 वर्षात कोरोना जाईल, तो कितपत मोठा होईल, काय होईल, तर ती व्यवस्था केली पाहिजे. तेव्हा आदरणीय दादा पालकमंत्री होते,
त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केली. म्हणून महाविकास आघाडीत मी होतो आणि नंतर महायुतीत गेल्यामुळे असं झालं आहे. सर, हे ग्रामीण रुग्णालय राज्य शासनाच्या अंतर्गत आहे. अनेकदा पाहिलं जातं की GPSC आहे, जिल्हा परिषद, तिथं चांगल्या सुविधा मिळतात. हे राज्याकडे आहे, राज्य इथं निधी द्यायला दुर्लक्ष करतं आणि अनेक नागरिकही इथं नारायणगावचे नागरिक वारवाडीत उपचारासाठी जातात. मग याला उद्देश जी काही कारणीभूत आहे या संदर्भात आपण काही कारवाई करणार? कसं आहे, ग्रामीण रुग्णालय हे राज्य शासनाच्या अंडर जरी असले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदेच्या अंडर जरी असले तरी जिल्हा परिषदला जो निधी मिळतो हा केंद्र आणि राज्य सरकारच मिळतो. म्हणून सगळ्या गोष्टी हे शासनाच्याच आहेत. जिल्हा परिषदला पण जो निधी येतो तो शासनाचाच आहे आणि म्हणून हा दुजाभाव करून चालणार नाही. यंदाच्या वेळेस पुणे जिल्हा परिषदने असं ठरवलं होतं की आपल्याला आरोग्याच्या माध्यमातून एक चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करायची. म्हणून जिथं जिथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होतात, शिरोळी बुद्रुकचं असेल, आता केवाडीचं असेल, हे अत्यंत उत्तम दर्जाचं झालेलं आहे. जिथे जिथे नवीन ग्रामीण रुग्णालय निर्माण होतात, जिथं आता ओतूरमध्ये झालं ते अत्यंत उत्तम दर्जाचं झालेलं आहे. आणि इथं पण जे 100 बेडेड होईल ते मंचरचे HDH पेक्षा उजवं होणार, एकदम अत्याधुनिक तत्वावर असं होणार.